श्री शंकर महाराज प्रकट दिन सोहळा, कीर्तन महोत्सव, चरित्र कथा, कथा प्रवक्ते, संगीताचार्य प्राध्यापक हबप गणेश महाराज भगत, आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळीमकर, नगरसेवक श्वासांची तुटे धाव विठ्ठला. शंकर बाबा की जय, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोलो रे भाई सब संतन की. म्हणतात ना, चिंता करीतो विश्वाची. मला माझा एकट्याचा संसार नाही करायचा, जगाचा संसार मला त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे. अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोके. मी जर तुमच्यामध्ये गुंतून राहिलो तर हे सगळं जग मला आज आनंदानं, त्रैलोक्याचा आनंद मला निर्माण करायचा आहे. बाबांनी आज्ञा घेतली, परंतु काळजी करू नका. तुम्ही माझी केलेली सेवा, माझं केलेलं पालन पोषण तुम्हाला एक निश्चित फळ देऊन जाईल. तुमचे दुःख जाईल, संतांचे होईल, त्यात आनंदून जाल, सर्व व्यवस्थित होईल. शंकर गीतेचा असणारा हा अनुभव अतिशय सोप्या भाषेमध्ये शंकर गीता आहे महाराज, आणि कळायला सोपी आहे. त्याच्या अनुषंगाने थोड्या थोड्या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. शंकर महाराजांनी माता पित्याला आशीर्वाद दिला. शेवटी आई वडील असले तरी सुद्धा सद्गुरु शंकर महाराजांच्या लेखी ती सगळी लेकरच आहेत. 2 जुळी मुलं होतील म्हणून आशीर्वाद दिला आणि महाराज निघाले. जे निघाले थेट भगवान शंकराकडे केदारेश्वराची प्रार्थना करण्यासाठी केदारनाथला महाराज निघाले. आणि भगवान श्री शंकराच्या केदारनाथावरती महाराजांचं आगमन झालं. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्याने प्रेमानं भजन करूया आपण. नमः शिवाय. बाबा आपल्या सगळ्यांना घेऊन केदारनाथला चाललेले आहेत. हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः
केदारनाथला आपण सर्वजण पोचलेलो आहोत. भावकथा यालाच म्हणायचं. प्रत्यक्ष जाणं होईल, आता दर्शन सुरू झालेली आहेत, पण इथं बसून आपण बाबांच्या बरोबर केदारनाथला गेलेलो आहोत. नाम गजरामध्ये भगवान श्री केदारनाथ प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जवळजवळ 12 वर्ष केदारनाथाला तपश्चर्या महाराजांनी केली. 12 वर्ष तपश्चर्या करून त्या तपश्चर्येचा परिणाम एक वेगळी संत अनुभूती. आवाजच काय झालं बघ. संतत्वाची असणारी ती दिव्य प्रचिती बाबांच्या चरणाजवळ साक्षात लोटांगण घालू लागली. आणि महाराज केदारनाथाच्या त्या तपश्चर्येनंतर योगी आहे, संन्यासी आहे, एका क्षेत्रावरती जास्त वेळ वास होत नाही. काही काळानंतर महाराजांनी केदारनाथ सोडलं आणि प्रयागाला येऊन थांबले. प्रयाग तीर्थावरती 3 नद्यांचा संगम आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी. त्या त्रिवेणी संगमावरती आपण सर्वजण पोहोचलेलो आहोत. 3 नद्यांच्या पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि या 3ही नद्या एकत्र येऊन ज्या त्रिवेणी संगमावरती विसावलेल्या आहेत, तो प्रयागराज तीर्थराज प्रयागावरती महाराजांनी 15 महिने तपश्चर्या केली. आता आपण प्रयागाला प्रत्यक्ष जाऊ शकलो नाही ना, तरी सुद्धा आज आपल्या इथे सुद्धा प्रयाग आहे. 3 नद्यांचा संगम आहे. आताही आपण त्या संगमामध्ये आंघोळ करूयात, स्नान करूयात, पवित्र होऊयात. कथा त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम देव भक्त तीन संगमांचा 3 नद्यांचा संगम म्हणजे कथा आहे. या 3 नद्या कोणत्या, हे 3 प्रवाह कोणते, ज्याच्यामध्ये देव आहे. दुसरा प्रवाह म्हणजे भक्त आहे आणि तिसरा प्रवाह म्हणजे नाम आहे. या कथेमध्ये देवाचं आहे, भक्ताचं वर्णन आहे आणि नामाचं चिंतन आहे. म्हणून मी सांगितलं ना, जरी आपण प्रत्यक्ष प्रवाह त्या प्रयागाच्या प्रवाहात नसलो ना, तरी आज कथेच्या रूपान आपण त्या त्रिवेणी संगमावरती शुद्ध होती नारी नर, नारी नर शुद्ध होऊन जाऊयात या कथेच्या माध्यमातून. आणि खरोखरच अनेक तीर्थांना महाराजांनी भेटी दिल्या, अनेक क्षेत्रामध्ये भेटी दिल्या. कधी कधी प्रश्न असा पडतो, कशाला हो संतांनी जावं तीर्थाला, कशाला जावं योगी मुनी संतांनी कशाला तीर्थाला जावं, काय आहे त्यांच्याकडे. कारण
तीर्थाला जाण्याची आवश्यकता तुम्हा आम्हाला आहे. शुद्ध होण्यासाठी म्हणून आम्ही तीर्थाला जाऊ. पण जे मूळतः शुद्ध आहे, मूळतः पवित्र आहे, जन्मतः जे सर्वांग सुचिरभूत आहेत, त्यांनी तीर्थाला जाण्याची काय गरज आहे? संतांचं वर्णन करताना माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, यमो म्हणती काय यमावे, दमो म्हणती कोणा दमावे, तीर्थे म्हणती काय दोष ओखटासी नाही. अहो यमाला वाटतं काय यांना यमवावं, दमाला वाटतं यांना कसं आपण दमवावं, आणि तीर्थे म्हणती काय खावे. तीर्थांना सुद्धा प्रश्न आहे की संतांजवळ काय खावं त्यांच्याजवळ. अहो दोष औषधाशी नाही, औषधाशी नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, गुण दोष द्यास काष्णात दोष नाही महाराज. चंदनाचे अंगी चंदनाचे हात, पायही चंदन, परिसा नाही हीन कोणे अंग. सांगा मला, संतांकडे कुठल्या प्रकारची काय आवश्यकता आहे, तीर्थांना जाण्याची काय आवश्यकता आहे? पण संत जातात, का जातात, कशासाठी जातात? तर तीर्थांना पुनीत करण्यासाठी संत तिथे जातात. नव्हे नव्हे तीर्थे तया ठाया, येती पुनीत व्हावया. तीर्थ तिथे येतात आणि त्यांच्याकडून पुनीत होतात. तीर्थाचे तीर्थत्व वाढावे, क्षेत्राचे क्षेत्रत्व चढावे, पावित्र्यांचे पावित्र्य फुलावे, म्हणून जाती सर्वत्र. शंकर गीता सांगते कशासाठी जातात महाराज, कशासाठी? तीर्थाचे तीर्थत्व वाढावे, पावित्र्याचे पावित्र्य वाढावे, आणि म्हणून क्षेत्राचे क्षेत्रत्व चढावे, म्हणून संत त्या ठिकाणी जातात. एका ठिकाणी नाही, अनेक, म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक बाबांना म्हटलं जातं. एका ठिकाणी जाणं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांनी भेटी दिल्या. वेगवेगळ्या ठिकाणच्या संपूर्ण जगभरामध्ये, भारतातच नव्हे तर जगभरामध्ये अनेक रूपानं, अनेक अनंत रूपे, अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखमा देवीवरू खूण बाणली कैशी. कमाल आहे. सातपुड्या भागामध्ये त्याच बाबांना सातपुड्या महाराज म्हणतात. मध्य प्रदेशामध्ये गौरी शंकर म्हणून बाबांना पूजलं जातं. गुजरात मध्ये देविया बाबा म्हणून शंकर बाबाच त्या ठिकाणी आहेत. युरोप खंडामध्ये सुद्धा जॉन साहेब म्हणून त्यांना पूजलं जातं. यवन लोक त्यांनाच रहीम बाबा म्हणून पूजा करतात. महाराष्ट्रात त्यांना आपण शंकर बाबा म्हणतो. खान देशामध्ये कुंवर साहेब म्हणून जे आहेत ते शंकर बाबाच आहेत. पाश्चात्य देशामध्ये सेंट जॉन साहेब जे आहेत ते शंकर महाराज आहेत. आफ्रिकेमध्ये टोम्बो नावाचे एक संत होऊन गेले, त्या संतांची पूजा आजही लोक करतात, ते म्हणजे शंकर बाबाच आहेत. अरबस्थानामध्ये सुद्धा नूर मोहम्मद खान म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शंकर बाबा आहेत. मध्य प्रांतामध्ये, मध्य देशामध्ये, मध्य प्रदेशामध्ये लहिरी बाबा म्हणून त्यांना ओळखलं जातं. मद्रासमध्ये गुरुदेव म्हणून, अशी अनेक नावं विविध प्रांतामध्ये सहस्र नाम धारण करून सहस्र रूपाने महाराजांनी संचार केला. परमार्थ म्हणजे काय हे लोकांना कळावे आणि उद्धार होण्यासाठी म्हणून बाबांनी अनंत देशामध्ये अनंत सर्वत्र लीला केल्या, सर्वत्र चमत्कार केले. आणि खरोखर महाराज महाराष्ट्रामध्ये येऊन, कसं आहे, मूळचा हिरा असतो, परंतु हिरा म्हटलं की त्या हिऱ्याला आंतरिक चमक ही असतेच असते. त्याच्यामध्ये असणारे सर्व गुण हिऱ्याचे असतातच, परंतु जोपर्यंत त्या हिऱ्याला पैलू पडत नाही तोपर्यंत हिऱ्याची चमक वाढत नाही. म्हणून हिरा असला तरी त्याला पैलू बनवणारा सद्गुरू असावा लागतो. सद्गुरू पाहिजेत. सद्गुरूंशिवाय जीवनामध्ये आधार नाही. काल आपण ऐकलं, श्री गुरु सारिखा स्थापाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी.
सद्गुरू पाहिजे, सद्गुरूंशिवाय आधार नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सद्गुरू पाहिजे. एकदा रामकृष्ण परमहंसांनी नदीच्या काठी फिरायला गेल्यानंतर विवेकानंदांच्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण झाला. का हो, देव तर प्रत्यक्ष आहे, आम्ही डोळ्यानं पाहू शकतो. प्रत्यक्ष असलेला देव, प्रत्यक्ष अनुभव आपल्याला मिळू शकतात. आज अनेक ज्ञानाच्या ज्ञानशाखा खुल्या झालेल्या आहेत इंटरनेटच्या माध्यमातून. तर कुठल्याही जगातल्या कुठल्याही वस्तूचं आणि कुठल्याही व्यक्तीचं आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. हे सगळं असताना सद्गुरूंची काय गरज आहे? विवेकानंदांचा प्रश्न आहे, काय गरज आहे सद्गुरूंची? तेव्हा रामकृष्णांनी नरेंद्रांना समुद्राकडे बोट दाखवलं. नरेंद्र, त्या समुद्रामध्ये तुला काय दिसतंय? तेव्हा स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, गुरुदेव, एक मोठी जहाज दिसते मला, मोठी जहाज दिसते. अरे, त्याच्या शेजारी अजून काय दिसतंय का? एक छोटीशी होडी सुद्धा मला त्याच्या शेजारी दिसते. छान. मला आता सांग, त्या जहाजेला इथपर्यंत यायला किती वेळ लागेल? म्हणे, मोठी जहाज आहे ती, शिडाची जहाज आहे. एवढ्या मोठ्या जहाजेला यायला किती वेळ लागणार आहे? 4-5 तासात इथं अलीकडे बंदरावरती येऊन जाईल. आता रामकृष्णांनी दुसरा लगेच प्रश्न विचारला. म्हणाले, 4 तासात ही जहाज येईल मान्य आहे, पण ती त्याच्या शेजारी छोटीशी दिसते ती होडी, तिला इथपर्यंत यायला किती वेळ लागेल रे? तेव्हा त्याने सांगितलं, गुरुदेव, अहो ती होडी आहे. एवढ्या अथांग सागरामध्ये खवळलेल्या लाटांमध्ये ती होडी इथपर्यंत येईल का याची मोठी शंका आहे. आणि आलीच तर साधारणपणे 15-20 दिवस, महिनाभर तर तिला इथे यायला लागेलच लागेल. रामकृष्ण परमहंस म्हणाले, अरे, त्या मोठ्या जहाजेला इथे यायला 4 तास लागणार आहेत, तिला यायला महिना लागणार आहे. पण मला सांग, आता जर त्या जहाजेला आपण होडी बांधली आणि होडीला ती जहाज कनेक्ट केली तर त्या होडीला इथे यायला किती वेळ लागेल? तेव्हा त्यांनी सांगितलं, जेवढा वेळ जहाजेला लागणार आहे तेवढाच वेळ होडीला लागणार आहे. रामकृष्णांनी सांगितलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं ना? अरे, गुरु म्हणजे ही साक्षात मोठी जहाज आहे आणि आपलं जीवन म्हणजे होडी आहे. आपली जीवनरूपी होडी त्या जहाजेला जर आपण बांधली, त्या जहाजेच्या प्रवाहामध्ये जर आपण ती जहाज, आपण त्या जीवनरूपी जहाज, त्या होडीला, होडीची जहाजेची मिलन एकत्र केलं की मग मात्र सद्गुरु रूपी जहाज आपल्याला इथपर्यंत आणल्याशिवाय राहणार नाही. कारण असं आहे, या अथांग सागरामध्ये त्यांच्याशिवाय वाट दाखवणार दुसरं कोण? गुरुदेव तुम्ही रे हो, मुझे अपना बना लेना. गुरुदेव तुम्ही रे हो, मुझे अपना बना लेना. गुरुदेव तुम्ही रे हो, मुझे अपना बना लेना. गुरुदेव तुम्ही. सर्वांनी प्रेमानं भजन करावं. सद्गुरूंचं महिमा किती गावं, किती करावं, किती आहे.
शंकर महाराज प्रकट दिन सोहळा कीर्तन महोत्सव चरित्रकथा कथा प्रवक्ते संगीताचार्य प्राध्यापक हबप गणेश महाराज भगत आयोजक माननीय राजेंद्र आबा शिळीमकर नगरसेवक पुणे. विश्वासांची